आपण जेव्हा मोबाईल खरेदी करायला जातो तेव्हा सगळ्यात आधी त्या मोबाईलची रॅम आणि स्टोरेज बघतो. कारण काय? कारण तेच आपल्या मोबाईलचे खरे स्मार्ट हिरो असतात. रॅम, जी तुमच्या ॲप्सना वेग देते. पण कधी कधी आपल्याला जास्त रॅम असलेला मोबाईल घ्यायचा असतो, पण आपलं बजेट तितकं नसतं. मग काय होतं? सेल्समन आपल्याला सांगतो, नंतर तुम्ही रॅम एक्सपॅन्ड करू शकता. आणि इथेच आपण चुकतो. चला तर मग आज पाहूया, मोबाईलची ॲक्च्युअल म्हणजेच फिजिकल किंवा हार्डवेअर रॅम वाढवता येते का? याचं थेट उत्तर नाही. मोबाईलची ॲक्च्युअल फिजिकल रॅम वाढवता येत नाही. फोन घेताना जितकी रॅम आत बसवलेली असते ती तितकीच राहते. ना SD कार्ड टाकून ना सॉफ्टवेअर टाकून खरी रॅम वाढत नाही. मग प्रश्न पडतो, व्हर्च्युअल रॅम किंवा रॅम एक्सपॅन्शन म्हणजे नेमकं काय असतं? आता इथेच लोक कन्फ्यूज होतात. आजकाल फोनमध्ये ऑप्शन असतं रॅम एक्सपॅन्शन, व्हर्च्युअल रॅम, मेमरी फ्युजन. हे नेमकं करतं तरी काय? फोनच्या रॉम मधली म्हणजे स्टोरेज मधली थोडी जागा रॅम सारखी वापरली जाते. म्हणजेच रॉम टेम्पररी रॅम म्हणून वापरली जाते. पण हे खरंच रॅम असते का? नाही, अजिबात नाही. कारण ROMची स्पीड रॅमपेक्षा खूप कमी असते. म्हणूनच परफॉर्मन्स खऱ्या रॅमसारखी मिळत नाही. व्हर्च्युअल रॅम फक्त बॅकग्राऊंड ॲप्स लगेच बंद होऊ नयेत आणि मल्टीटास्किंग थोडी इम्प्रूव्ह व्हावी यासाठी उपयोगी असते. गेमिंग स्पीड वाढवायला किंवा फोन फास्ट करायला याचा फारसा फायदा होत नाही. आता एक एक्झाम्पल पाहूया. समजा फोनमध्ये 4 GB रॅम आहे आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम ऑन केली. तर फोन 8 GB रॅमचा झाला का? नाही. तो अजूनही 4 GB रॅमचाच फोन आहे. बाकीचे 4 GB फक्त सपोर्टसाठी असतात. ॲडवाईस लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल वापर जास्त असेल तर सुरुवातीपासूनच 6 GB किंवा 8 GB रॅम असलेला फोन घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच टेक्निकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. AI वापरा, स्मार्ट बना. धन्यवाद.